हाय मित्रांनो, तर संध्याकाळचे 4 वाजलेत. गारविकला पिझ्झा खाऊ वाटत आहे, तर मी त्यासाठी आहे ना पिझ्झा बनवते घरामध्येच. चला तर दाखवते तुम्हाला मी पिझ्झासाठी काय काय घेतले ते. हे बघा, इथे मी शिमला मिरची मी अशी कापून घेतली आहे, आणि हे ते टोमॅटो आहे, इथे कांदा आहे, इथे आहे ऑरिगॅनो, हे बघा, आणि इथे आहे मेयोनीज, इथे आहे चिली फ्लेक्स, आणि इथे आहे शेजवान चटणी, आणि चीज पण घेतलं आहे मी, ते पण दाखवते, आणि इथे आहे टोमॅटो केचप, आणि इथे आहे पिझ्झा बेस. हे बघा, असे मी विकत आणले, घरात नाही बनवले. तर आपण सुरुवातीला याला मेयोनीज आणि टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी लावून घेऊया. चला दाखवते मी तुम्हाला. हे बघा, इथे मी अमूलचं चीज घेतलं आहे. इथं आहे ना सासूबाई आमच्या आई नको बोलते, आई फ्राय कर हे मका भाजून घेते गॅसवर. आता मी ना मेयोनीज लावून घेते. हे बघा, चमच्याने. आता मी टोमॅटो केचप टाकते, आणि असं पसरवून घेते, कारण गार्लिक नीलसाठी पाहिजे त्याच्यामुळे. आणि आता आपण मी असं हे तयार केलं आहे. आता इथं पॅन गरम करायला ठेवला आहे, थोडंसं तेल टाकते, त्याच्यात तेल पसरवून घेते. त्यानंतर हा पिझ्झाचा हा ठेवून देते. ह्याच्यामध्ये मी बघा चीज टाकलाय, कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम हे सगळं टाकलं आहे. आता मी मंद आचेवर 8 ते 9 मिनटं झाकून ठेवते. हा दुसरा पण मी तयार करून घेतला आहे, आणि ह्याच्यामध्ये मी सगळं जिन्नस टाकला आहे, कारण की गार्लिक नील खात नाहीत, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकलं नाही, आणि मी ह्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे. तर आता आपण बघूयात की पिझ्झा रेडी झाला आहे की नाही. हे बघा, आपला हा पिझ्झा रेडी आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.